ही रेसिपी 2 वर्षापुढील बाळासाठी आहे। जर बाळाला मेथीची भाजी पचत असेल तर एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने भाजी। तर त्यासाठी मी इथे थोडेसे शेंगदाणे, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आणि अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे फक्त, कारण की माझी मुलगी जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे थोडीच घेतलेली हिरवी मिरची मी। आणि स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घेतलेली आहे। मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे आणि वाटून घेतलेला मसाला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर वाटून घेतलेला मसाला त्याच्यामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झाल्यानंतर मेथीची भाजी टाकायची आहे आणि गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। थोडीशी पातळच बनवलेली आहे मी, कारण की काला करायला सोपं पडतं त्याच्यामुळे। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायची आहे। इथे भाजी अर्धी कढई होतं तर आता त्याच्या निम्मी झालेली आहे। चांगलीशी छान अशी मेथीची भाजी शिजवून घेतलेली आहे आणि मस्त चपातीच्या चुऱ्यासंग किंवा काला म्हणू शकता त्याच्यासोबत बाळाला खाऊ घालायचं आहे। खूप जास्त टेस्टी लागते। मी देखील हीच भाजी खाल्ली त्याच्यानंतर, तिचं खाऊन झाल्यानंतर खूप जास्त सुंदर लागते। एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।